हॅलो स्टुडंट्स, आज आपण अभ्यास करूया 4th चॅप्टरचा CBSE 10चा फ्रॉम द डायरी ऑफ ॲन फ्रँक. आणि लेखिका आहे, रायटर आहे स्वतः ॲन फ्रँक. सो रायटिंग इन अ डायरी is a really strange experience for someone like me. Not only because I have never written anything before, but also because it seems to me that later on neither I nor anyone else will be interested in the musings of 13-year-old schoolgirl. Oh well, it doesn't matter. I feel like writing and I have an even greater need to get all the kinds of things off my chest. आता बघा, ती ॲन फ्रँक काय सांगते, तिची डायरी आता ही सुरू झाली बघा. ती काय म्हणते की रायटिंग इन अ डायरी म्हणजे आपण नेहमी रोजनिशी म्हणतो किंवा डायरी म्हणूया आपण. त्या डायरीमध्ये लिहिणं अतिशय एक वेगळा प्रकार आहे, अनुभव आहे. कारण ती म्हणते की ती त्यावेळेस फक्त आणि फक्त 13 वर्षाची होती आणि तिचं असं मत आहे की 13 वर्षाच्या मुलीचं रायटिंग हे लोकांनी कितपत सिरियसली घ्यावं, कितपत महत्त्व द्यावं हा मोठा प्रश्न आहे आणि हे तिला कळतं आहे. आणि ती म्हणते की आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल आय फील लाईक रायटिंग अँड आय हॅव ॲन इवन ग्रेटर नीड टू गेट ऑल काइंड्स ऑफ थिंग्स ऑफ माय चेस्ट. आणि तिला मात्र त्या डायरीच्या माध्यमातून तिच्या मनातल्या, तिच्या हृदयातल्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बाहेर काढायच्या होत्या किंवा त्या शेअर करायच्या होत्या डायरीच्या माध्यमातून. पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल. ते पुढे महत्त्वाचं एक वाक्य सांगते बघा, पेपर हॅज मोर पेशन्स. पेपर म्हणजे कागद, कागदाला जास्त असा संयम आहे माणसांपेक्षा. I thought of this saying on one of those days when I was feeling a little depressed and was sitting at home with my chin in my hands. आणि एके दिवशी असंच हा विचार तिच्या मनात होता आणि आपल्या हातामध्ये हनुवटी घेऊन ती बसली होती आणि ती विचार करत होती. अँड लिस्टलेस वंडरिंग वेदर टू स्टे इन ऑर गो आउट. आणि ती त्यावेळेस विचार करत होती की आपण आता घराच्या बाहेर जावं का घरातच राहावं. आय फायनली स्टेड व्हेअर आय वॉज. आणि शेवटी तिनं असं ठरवलं की जिथे मी बसली आहे तिथेच मी राहील, म्हणजे घरातच राहील. ब्रुडिंग, येस, पेपर डज हॅव मोर पेशन्स दॅन सिन्स आय एम नॉट प्लॅनिंग टू लेट एनीवन एल्स रीड धिस स्टिप्ड पॅक नोटबुक ग्रँडली रिफर टू ॲज डायरी. आणि तिचा एक विचार होता की हे ज्या माझी डायरी आहे हे डायरीला मी कोणाला वाचू देणार नाही. कारण ती का वाचू देणार नव्हती? कारण तिच्यातले मनातले भाव, तिच्या मनातल्या ज्या भावना होत्या, जे विचार होते ते त्या डायरीमध्ये ती मांडणार होती. आय शुड एव्हर फाइंड अ रिअल फ्रेंड, इट प्रोबॅबली वॉन्ट मेक अ बिट ऑफ डिफरन्स. आणि डायरीच्या रूपानं तिला एक सच्चा असा मित्र किंवा मैत्रीण तिला ती भेटली होती. नाऊ आय एम बॅक टू द पॉईंट दॅट प्रॉम्प्टेड मी टू कीप अ डायरी इन द फर्स्ट प्लेस. आय डोंट हॅव अ फ्रेंड. आता ती म्हणते की असं काय घडलं होतं की ज्यामुळे मला डायरी ठेवण्यासाठी किंवा डायरी लिहिण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. आणि त्याचप्रमाणे तिला एक खऱ्या अर्थाचा कोणी मित्रही किंवा मैत्रीण अशी कोणीही नव्हतं. मग ती त्या डायरीच्या रूपानं आपण म्हणूया की तिला ती मैत्रीण शोधत होती. Let me put it more clearly, since no one will believe that a 13-year-old girl is completely alone in the world. ते पुढे म्हणते, कुणालाही विश्वासाला असा होणार नाही की या जगामध्ये 13 वर्षाची मुलगी ही एकाकी आहे. And I am not. I have loving parents and a 16-year-old sister, and there are about 30 people I can call friends. ती म्हणते की मी जरी एकटी वाटत असताना एकटी आहे तरी पण मला माझे आईवडील होते, प्रेम करणारे आईवडील होते,
16 वर्षाची मोठी बहीण होती आणि 30 असे लोक होते की ज्यांना मी माझे फ्रेंड्स म्हणू शकत होते. आय हॅव अ फॅमिली लव्हिंग आंट्स अँड अ गुड होम. त्याचप्रमाणे तिला आंटीज किंवा आपण म्हणूया मावशी वगैरे प्रकार जो असतो तो पण होत्या. त्याचप्रमाणे तिला एक छानसं असं घर पण होतं. नो वन ऑन द सरफेस आय सीम टू हॅव एव्हरीथिंग एक्सेप्ट माय वन ट्रू फ्रेंड. सगळे काही होते जगामध्ये, फक्त तिला एक खरा मित्र किंवा फ्रेंड हा जगात तिथे कोणीही नव्हता. All I think about when I am with friends is having a good time. I can't bring myself to talk about anything but ordinary everyday things. आणि जेव्हा ती तिच्या मैत्रिणींबरोबर असायची त्यावेळेस मात्र ती बोलायची, पण मनातलं काय आहे ते ती बोलू शकत नव्हती. We don't seem to be able to get any closer and that's the problem. आणि सगळ्यांची मैत्री असतानासुद्धा कोणी तिच्या अत्यंत असं हृदयाच्या जवळ जावं असं तिची कोणीही फ्रेंड नव्हती. वी डोंट सीम टू बी एबल टू गेट क्लोजर, दॅट इज द प्रॉब्लेम. मे बी इट्स माय फॉल्ट दॅट वी डोंट कन्फाईड इच अदर. आणि ती काय म्हणते पुढे, कदाचित तो माझा दोष असेल की मी चांगली मैत्रीण किंवा चांगला फ्रेंड बनवू शकलो नाही, कारण आम्ही एकमेकांचे विचार किंवा एकमेकांचे विश्वासपूर्वक आम्ही विचार एकमेकांचे शेअर करू शकलो नाही. इन एनी केस दॅट जस्ट हाऊ थिंग्स आर अँड अनफॉर्च्युनेटली दे आर नॉट लायबल टू चेंज. दिस इज व्हाय आय हॅव स्टार्टेड द डायरी. आणि अशा परिस्थितीमुळे ती म्हणते मला डायरी लिहायला भाग पडले. To enhance the image of this long-awaited friend in my imagination, I don't want to jot down the facts in this diary the way most people would do. ती पुढे काय म्हणते की हे लॉंग अवेटेड म्हणजे खूप दिवसांत माझी इच्छा होती फ्रेंड मिळण्याची, ह्या डायरीच्या रूपानं ती तिला मिळाली होती. पण ती म्हणते की मला असं काही लिहायचं नाही आहे ह्या डायरीमध्ये की जे इतर लोक लिहितात. आय वॉन्ट अ डायरी टू बी माय फ्रेंड. तिला डायरी तिची फ्रेंड म्हणून हवी होती. अँड आय एम गोइंग टू कॉल दिस फ्रेंड किटी. आणि तिनं तिच्या या डायरीचं नाव काय ठेवलं होतं, किटी. सिन्स नो वन वूड अंडरस्टँड अ वर्ड ऑफ माय स्टोरीज टू किटी, इफ आय वेअर टू प्लंज राईट इन, आय वूड बेटर प्रोव्हाइड अ ब्रीफ स्केच ऑफ माय लाईफ मच ॲज आय डिसलाईक डुईंग सो. ते म्हणते मला आवडत नाही, परंतु ही जी माझी फ्रेंड आहे किटी, हिच्यातले काही ज्या गोष्टी आहेत त्या मला सांगायच्या आहेत, लिहायच्या आहेत. आणि हे ॲक्च्युली मला आवडत नाही आहे, परंतु मला सांगायचं आहे. माय फादर, द मोस्ट अडोरेबल फादर आय हॅव एव्हर सीन, डिडंट मॅरी माय मदर अंटिल ही वॉज 36 अँड शी वॉज 25. ती पुढे काय म्हणते, माझे वडील जे सर्वात अतिशय म्हणजे ज्यांच्यावर प्रेम करावं असे ते माझे वडील होते आणि जे 36 वयाचे होते, 36 वर्ष होते तेव्हा त्यांनी माझ्या आईशी लग्न केलं आणि तिचं वय किती होतं, आईचं 25. माय सिस्टर मार्गरेट वॉज बॉर्न इन फ्रँकफर्ट इन जर्मनी इन 1926. आणि तिची जी मोठी बहीण होती मार्गरेट, तिचा जन्म जो झाला होता तो फ्रँकफर्टला झाला होता जर्मनीमध्ये 1926 मध्ये. आय वॉज बॉर्न ऑन 12 जून 1929. आणि याचा स्वतःचा जन्म कधी झाला होता, 12 जून 1929ला. आय लिव्ड इन फ्रँकफर्ट अंटिल आय वॉज 4. आणि वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ती फ्रँकफर्टला राहिली. माय फादर इमिग्रेटेड टू हॉलंड in 1933. My mother, Edith Hollander Frank, went with him to Holland in September. आणि त्याच वेळेस 1933 साली तिचे वडील जे होते ते फ्रँकफर्ट जर्मनी सोडून ते हॉलंडला राहायला गेले. आणि त्याचनंतर तिची आई जी होती तिचं नाव एडिथ होतं, तीसुद्धा तिच्या वडिलांबरोबर तिथे गेली. व्हाईल मार्गरेट अँड आय वेअर सेंट टू आचेन टू स्टे विथ अवर ग्रँडमदर. मात्र ह्या ज्या दोन्ही बहिणी होत्या ह्या आचेन या शहरामध्ये तिच्या आजीबरोबर राहिल्या तिथे होत्या. मार्गरेट वेंट टू हॉलंड इन डिसेंबर अँड आय फॉलोड इन फेब्रुवारी.
आणि मग येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये तिची मोठी बहीण मार्गरेट जी होती ती हॉलंडला गेली आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा येणाऱ्या फेब्रुवारीला सुद्धा ती सुद्धा गेली. व्हेन आय वॉज प्लंक्ड डाऊन ऑन द टेबल ॲज अ बर्थडे प्रेझेंट फॉर मार्गरेट. आणि एक प्रकारे ती म्हणते की मी एक प्रकारे माझ्या बहिणीसाठी एक गिफ्ट होती. आय स्टार्टेड राईट अवे ॲट द मॉन्टेसरी नर्सरी स्कूल. आय स्टेड देअर अंटिल आय वॉज 6. आणि तिचं शिक्षण सुरू झालं ते एका मॉन्टेसरी नर्सरी स्कूलमध्ये झालं की जेव्हा ती 6 वर्षाची होती. ॲट विच टाईम आय स्टार्टेड इन द फर्स्ट फॉर्म. आणि त्यावेळेस ती फर्स्ट फॉर्म म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये होती. इन द 6th फॉर्म माय टीचर वॉज मिसेस कुपेरस द हेडमिस्ट्रेस. आणि 6व्या वर्गात असताना तेव्हा तिच्या ज्या हेडमिस्ट्रेस होत्या स्कूलच्या त्यांचं नाव होतं मिसेस कुपेरस. ॲट द एंड ऑफ द इयर वी वेर बोथ इन टीयर्स ॲज वी सेड अ हार्ट ब्रेकिंग फेअरवेल. आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा तिचं 6वीचं वर्ष पूर्ण झालं तेव्हा तिच्या ज्या प्रिन्सिपाल होत्या मिसेस कुपेरस आणि ॲन या दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. इन द समर ऑफ 1941 ग्रँडमा फेल इल अँड हॅड टू हॅव ॲन ऑपरेशन सो माय बर्थडे पास्ट विथ द लिटिल सेलिब्रेशन. 1941 साली तिची जी आजी होती ती आजारी पडली आणि त्यावेळेस तिचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यामुळे तिचा जो बड्डे होता तो कसा होता त्यावेळेस अगदी छोटासा साजरा करण्यात आला. ग्रँडमा डाईड इन जानेवारी 1942. आणि तिच्या ज्या आजी होत्या त्या 1942 साली वारल्या. नो वन नोज हाऊ ऑफन आय थिंक ऑफ हर अँड स्टील लव्ह हर. आता ती हिच्यामध्ये म्हणते की तिला किती प्रेम तिचं तिच्या आजीवरती होतं. ती म्हणते कोणाला माहीत नसेल पण मी अतिशय तिला माझ्या आजीवरती मी प्रेम करत होती. दिस बर्थडे सेलिब्रेशन 1942 वॉज इंटेंडेड टू मेक अप फॉर द अदर अँड ग्रँडमास कॅन्डल वॉज लिट अलॉंग विथ द रेस्ट. आणि ती म्हणते की माझ्या ह्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा तिनं तिच्या आजीच्या स्मरणार्थ कॅन्डल लावली होती. The 4 of us are still doing well and that brings me to the present date of 20th June 1942 and a solemn dedication of my diary. ती म्हणते अशी आजी वारल्यानंतर आम्ही 4 म्हणजे कोण तिचे आईवडील ती आणि तिची बहीण अतिशय छान रीतीनं जीवन जगत होतो. तर कुठपर्यंत तर 20 जून 1942. Dearest Kitty, our entire class is quaking in its boots. The reason, of course, is the forthcoming meeting in which the teacher decides who will move up to the next form and who will be kept back. ती म्हणते आमचा जो पूर्ण वर्ग होता हा अशी बडबड करत होता किंवा एक प्रकारे ते टेन्शनमध्ये होते किंवा ती विचारमग्न होते, नर्वस होते की आपल्यातलं कुणाला पुढच्या वर्गात नेलं जाईल आणि कुणाला ह्याच वर्गात ठेवलं जाईल. हाफ द क्लास इज मेकिंग बेट्स. GN and I laugh ourselves silly at the 2 boys behind us. CN and Jax, who have staked their entire holiday savings on their bet. आणि सगळ्यांनी बेट्स लावायला सुरुवात केल्या होत्या. अर्धा वर्गानं बेट्स म्हणजे काय एक प्रकारचे आपण म्हणतो त्यांनी सुरू केल्या होत्या की कोण नापास होणार आणि कोण पास होणार अशा पैजा लावायला सुरुवात केली होती. आता त्याच्यामध्ये नावं आलेत बघा. CN आणि जॅक्स हे 2 मुलं होते की ज्यांनी पूर्ण आपल्या हॉलिडेची म्हणजे सुटीची जी पैसा होता तो त्या बेट्सवर पैजांवरती लावलेला होता. फ्रॉम मॉर्निंग टू नाईट इट्स यू आर गोइंग टू पास, आय एम नॉट, येस यू आर, नो आय एम नॉट, इवन जीज, प्लिडिंग ग्लान्सेस अँड माय अँग्री आउटबर्स्ट कांट काम देम डाऊन. आणि अशा रीतीनं यांची ह्याच चर्चा होत्या
कोण जाणार आहे? तू जाणार आहे? तू पास होणार आहे का थांबणार आहेस? नाही, तू जाणार नाही आहेस? हो, मी जाणार आहे. अशा रीतीचे सगळ्या ज्या गोष्टी सुरू होत्या. इफ यू आस्क मी, देर आर सो मेनी डमीज दॅट अबाउट अ क्वार्टर ऑफ द क्लास शुड बी केफ्ट बॅक. ती म्हणते की हिच्यामध्ये बरेच डमीज होते. डमीज म्हणजे काय? मतिमंद किंवा थोडेसे अभ्यासामध्ये मागे असणारे असे 1/4 असा वर्ग होता की जो मागे त्याला ठेवायला पाहिजे होता. बट टीचर्स आर द मोस्ट अनप्रेडिक्टेबल क्रिचर्स ऑन द अर्थ. पण ती पुढे म्हणते टीचर्स कसे असतात? अनप्रेडिक्टेबल. त्यांच्याविषयी आपल्याला सांगता येत नाही की ते काहीही करू शकतील, काहीही करू शकतात. आय एम नॉट सो वरीड अबाउट माय गर्लफ्रेंड्स अँड माय सेल्फ, वी विल मेक इट. ती म्हणते की मला माझ्याविषयी आणि माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याविषयी थोडीसुद्धा काही चिंता नव्हती, कारण आम्ही पुढे जाणारच होतो. द ओनली सब्जेक्ट आय एम नॉट शुअर अबाउट इज मॅथ्स. पण तिला जो विषय कठीण वाटत होता तो कोणता होता? मॅथ्सचा होता. एनिवे ऑल वी कॅन डू इज वेट. अंटिल देन वी कीप टेलिंग इच अदर नॉट टू लूज हार्ट. रिझल्ट तर येणारच होता, परंतु आम्ही एकमेकांना सांगत होतो की आपण धैर्य सोडायचं नाही. आय गेट along pretty well with all my teachers. There are 9 of them, 7 men and 2 women. Mr. Kissing, the old fogey who teaches maths, was annoyed with me for ages because I talked so much. आता तिच्यामध्ये ती आपल्याला माहिती सांगते की तिच्याकडे त्यांना शिकवायसाठी किती टीचर्स होते? 7 टीचर्स होते आणि तिच्यामध्ये 7 मेन माणसं होती आणि 2 लेडीज होत्या, वुमेन होत्या. आणि त्यामध्ये एक होते मिस्टर किसिंग्स, ते त्यांना मॅथ्स शिकवायचे. आणि हे जे मिस्टर किसिंग होते हे ॲनवरती बरंच एक प्रकारे ते नाराज असायचे. का? कारण ॲन वर्गामध्ये किंवा क्लासरूममध्ये अतिशय बडबड करायची. आफ्टर सेव्हरल वॉर्निंग्स ही असाइन्ड मी एक्स्ट्रा होमवर्क. आणि खूप वेळा त्यांनी वॉर्निंग दिली की बाबा तू बोलू नकोस म्हणून ते काय करायचे? तिला एक्स्ट्रा वर्क म्हणून घरी होमवर्क द्यायचे. ॲन एसे ऑन द सब्जेक्ट अ चॅटर बॉक्स. आणि त्यांनी एकदा तिला चॅटर बॉक्स या विषयावरती एसे म्हणजे निबंध लिहायला सांगितला. अ चॅटर बॉक्स म्हणजे काय? जो बडबड करत होतो. व्हॉट कॅन यू राईट अबाउट दॅट? I would worried about the latter. I decided I jotted down the title in my notebook, tucked it in my bag and tried to keep quiet. आता ह्या विषयावर काय लिहायचं असा प्रश्न दिला होता, पण तिनं थोडंसं काही पॉईंट्स लिहिले आणि ते तिच्या नोटबुकमध्ये लिहून ते नोटबुक तिनं आपल्या दप्तरामध्ये ठेवलं. That evening, after I would finished the rest of my homework, the note about the essay caught my eye. I began thinking about the subject while chewing the tip of my fountain pen. आणि त्या दिवशी संध्याकाळी ती त्या विषयावरती विचार करत होती की आता आपण काय लिहायचं आहे. Anyone could ramble on and leave big space between the words, but the trick was to come up with convincing arguments to prove the necessity of talking. आता ती त्यावेळेस विचार करत होती की कोणी असेल तर हिच्यामध्ये काय लिहील तर 2 शब्दांमध्ये मोठमोठं अंतर ठेवेल, कदाचित कोणाला काही कळणार नाही. पण ती म्हणते की बट द ट्रिक वॉज टू कम अप विथ कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट्स टू प्रूव्ह द नेसेसिटी ऑफ टॉकिंग. तिला असं म्हणायचं होतं की आपण जे बोलतो आहे ते चुकीचं नव्हतं, तर कुठेतरी ते योग्य होतं. आय थॉट अँड सडनली आय हॅड अन आयडिया. आणि तिच्यावरती खूप विचार करत राहिली आणि तिच्यामध्ये तिला एक आयडिया सुचली. आय रोट 3 पेजेस. तिनं 3 पेजेस लिहिले. मिस्टर किसिंग हॅड असाइन्ड मी अँड वॉज सॅटिस्फाईड. आणि मिस्टर किसिंग जे होते त्यांनी मला जे दिलेलं होतं ते पाहून ते सॅटिस्फाईड झालं, त्यांचं समाधान झालं. आय आर्ग्यूड दॅट टॉकिंग इज अ स्टुडंट्स ट्रेट. ती म्हणते की बोलणं हे त्या कोणत्याही स्टुडंटचं, विद्यार्थ्याचा एक लक्षण आहे. अँड दॅट आय वुड डू माय बेस्ट टू कीप इट अंडर कंट्रोल. आणि हा जो एक गुण आहे तो मी प्रयत्न करून आपल्या कंट्रोलमध्ये मी ठेवेल. म्हणजे याचा अर्थ काय? मी जास्त बोलणार
नाही. But that I would never be able to cure myself of the habits since my mother talked as much as I did, if not more, that there is not much you can do about inherited traits. आता ती म्हणते मी खूप प्रयत्न केला परंतु मी तिच्यातून बरी होऊ शकले नाही. म्हणजे काय, ती जास्त कंट्रोल ठेवू शकली नाही कारण तिचा हा बडबडण्याचा जो गुण होता हा तिच्या आईकडनं तिला आला होता. आणि ती म्हणते की जे आईकडनं किंवा आपल्या वाडवडिलांकडनं आलेलं असतं ते आपण त्या मॅटरमध्ये जास्त काही करू शकत नाही. मिस्टर केसिंग हॅड अ गुड लाफ ॲट माय आर्ग्युमेंट्स. आणि हे जे तिने मुद्दे मांडले होते ते पाहून ते तिचे जे शिक्षक होते मॅथचे ते त्यांना हसू आलं. बट व्हेन आय प्रोसिडेड टू टॉक माय वे थ्रू द नेक्स्ट लेसन ही असाइन्ड मी अ सेकंड एसे. आणि जेव्हा दुसरा ती हे सांगत असतानाच त्यांनी तिला दुसरा एसे पण दिला. दिस टाईम इट वॉज सपोज टू बी ऑन ॲन इनकॉरिजेबल चॅटरबॉक्स. तो त्या एसेचं नाव काय होतं, इनकॉरिजेबल चॅटरबॉक्स. म्हणजे काय, न दुरुस्त होण्यासारखा, आणि चॅटरबॉक्स म्हणजे बोलणारा, म्हणजे जो बोलणारा व्यक्ती आहे तो दुरुस्त होणार नाही. आय हँडेड इट इन अँड मिस्टर किसिंग हॅड नथिंग टू कंप्लेंट अबाउट फॉर 2 whole lessons. However, during the 3rd lesson, he would finally had enough. Anne Frank, as punishment for talking in class, write an essay entitled "Quack, Quack, Quack," said Mr. Chatterbox. The class roared. I had to laugh too. आणि तो जो तिसरा होता एसे त्याचं नाव काय होतं, क्वॅक क्वॅक क्वॅक. आणि ते पाहून सगळं वर्ग जो होता तो हसायला लागला. दो आय वुड निअरली एक्झॉस्टेड माय इंजिन्युटी ऑन द टॉपिक ऑफ द चॅटरबॉक्सेस, इट वॉज टाईम टू कम अप विथ समथिंग एल्स, समथिंग ओरिजिनल. माय फ्रेंड सॅनी, हू इज गुड ॲट पोएट्री, ऑफर टू हेल्प मी राईट द एसे फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड इन व्हर्स. आणि तिची मैत्रीण जी होती सॅन नावाची, तिनं तिला, ती कवितेमध्ये अतिशय छान होती, तिनं तिला ॲनला सांगितलं की मी तुला कविता लिहिण्यासाठी याच्यामध्ये मदत करेल. मिस्टर केसिंग वॉज ट्राईंग टू प्ले अ जोक ऑन मी विथ धिस रेडिक्युलस सब्जेक्ट, बट आय वुड मेक शुअर द जोक वॉज ऑन हिम. मिस्टर केसिंग जे होते ते तिला तिच्यावरती ॲनवरती एक प्रकारे जोक करण्याचा प्रयत्न करत होते. आणि जी ॲन होती ती उलट विचार करत होती की आपले जे शिक्षक आहेत मिस्टर केसिंग यांच्यावरती ती जोक कसा करेल. आय फिनिश माय पोएम अँड इट वॉज ब्युटिफुल. ती म्हणते की मी अशा रीतीनं माझी जी कविता होती ती पूर्ण केली आणि ती अतिशय सुंदर होती, छान होती. इट वॉज अबाउट अ मदर डक अँड अ फादर स्वान विथ 3 बेबी डकलिंग्स हू वेअर बिटन टू डेथ बाय द फादर बिकॉज दे क्वॉक टू मच. आणि ती होती कविता कशावरती, तर मदर डक आणि फादर स्वान, आणि त्यांना 3 बेबीज होती. आणि ह्या तिन्ही बेबीजला त्यांच्या वडिलांनी चावून ठार मारलं. का, कारण ते खूप सारे बडबड करायचे म्हणून. लकीली मिस्टर केसिंग टूक द जोक द राईट वे. आणि ती म्हणते की लकीली, सुदैवानं, जे मिस्टर केसिंग होते त्यांनी अतिशय योग्य रीतीनं हा जो जोक होता हा तो घेतला, म्हणजे ते चिडले नाहीत. ही रेड पोएम टू द क्लास. त्यांनी ती कविता पूर्ण वर्गात वाचून दाखवली. ॲडिंग हिज ओन कॉमेंट्स. तिच्यामध्ये त्यांनी स्वतःचे कॉमेंट्स पण टाकल्या. अँड टू सेव्हरल अदर क्लासेस ॲज वेल. आणि त्यांची ह्याच वर्गात नाही तर दुसऱ्या वर्गांमध्ये सुद्धा ती कविता वाचून दाखवली. सिन्स देन आय हॅव बीन अलाउड टू टॉक अँड हॅवंट बीन असाइन्ड एनी एक्स्ट्रा होमवर्क. आणि त्या दिवसापासून तिला परमिशन मिळाली की तू वर्गामध्ये बोलू शकते, आणि त्याचप्रमाणे तिला एक्स्ट्राचं सुद्धा होमवर्क दिलं नाही. ऑन द कॉन्ट्ररी, मिस्टर किसिंग्स ऑलवेज मेकिंग जोक्स दीज डेज. आणि या दिवसापासनं जे मिस्टर किसिंग्स होते ते जोक्स करायला त्यांनी सुरुवात केली. युअर्स ॲन. आणि त्या दिवसापासनं एक प्रकारे त्या मिस्टर केसिंग्स होते त्यांच्यामध्ये पण बदल सुरू झाला.
आता आपण जे क्वेश्चन आन्सर्स आहे ते बघूया. त्यातला पहिला आहे डिस्क्राईब ॲन्स फिलिंग्स अबाउट हॅविंग डायरी. आन्सर आहे Anne feels very odd for a 13 years old girl to have a diary. आणि तिचे प्रश्न असा आहे की तिच्या मनात काय भावना होत्या की जेव्हा तिला डायरी जेव्हा तिच्याकडे होती तेव्हा त्याबाबत तिच्या भावना काय होते, विचार काय होते. तर ती काय म्हणते की 13 वर्षाची असलेल्या मुलीकडे डायरी असणं तिच्यासाठी थोडंसं अवघडल्यासारखं होतं. It seems that she has many friends and other people to talk to, but in reality she feels very lonely in the world. तिला भासत होतं की तिला वाटत होतं की तिच्याकडे खूप सारे तिचे फ्रेंड्स आहेत, इतर लोक आहेत की ज्यांच्याशी ती बोलू शकत होती, परंतु कुठंतरी ती एकटी होती आणि तिला असं वाटायचं की आपण ह्या जगामध्ये एकाकी आहोत. शी वॉन्ट्स हर डायरी टू बी हर बेस्ट फ्रेंड. आणि अशा वेळेस तिला ही जी डायरी होती तिला एक बेस्ट फ्रेंड असं तिला ते वाटत होतं की तिची डायरी ही अत्यंत तिची विश्वासू अशी मैत्रीण आहे. व्हाय डज ॲनी फ्रँक थिंक दॅट पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल. ते ॲन फ्रँक आहे ती असं काय विचार करते आहे की पेपर जे आहे ते माणसांपेक्षा जास्त सहनशील का आहेत. ॲन फ्रँक थिंक्स दॅट पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल बिकॉज शी थिंक्स दॅट इट लिसन्स टू हर मोर पेशंटली अँड सायलेंटली दॅन पीपल. तिला असं वाटत होतं की हे जे पेपर असतात किंवा डायरी असते हे तिला अत्यंत सहनशीलतापूर्वक आणि शांततेमध्ये तिचं मत, तिच्या भावना ह्या समजून घेतात. आणि जे माणसं असतात हे तेवढे त्या प्रमाणामध्ये तिला तिच्या भावना समजून घेत नाही. शी कॅन कन्फाईड इन हर डायरी. आणि तिच्या मनातले गुपितं किंवा ज्या मनातल्या गोष्टी आहे ती त्या डायरीजवळ बोलू शकते, तिच्या माहिती लिहू शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज ॲन फ्रँक टेल अबाउट हर फॅमिली इन हर डायरी. Anne tells that she has very lovely and caring family. ती म्हणते की तिची जी फॅमिली होती, परिवार होता, तो अतिशय एक प्रेमळ आणि काळजी करणारा होता. हर फॅमिली कन्सिस्ट ऑफ हर फादर, मदर अँड सिस्टर. आणि तिच्या फॅमिलीमध्ये कोण कोण होतं तर तिचे वडील, आई आणि मोठी बहीण होती. हू लव हर व्हेरी डिअरली. आणि हे सगळे तिच्यावरती अतिशय उत्कटतेनं प्रेम करत असत. शी हॅज लविंग आंट्स. आणि तिच्या ज्या काक्या त्याही होत्या. बट शी वॉन्ट्स टू हॅव अ ट्रू फ्रेंड. परंतु अशा लोकांमध्ये सुद्धा तिला एक सच्ची अशी एक फ्रेंड हवी होती. विथ होम शी कॅन शेअर हर फिलिंग्स अँड थॉट्स. अशी मैत्रीण हवी होती की जिच्याबरोबर ती तिच्या भावना आणि तिच्या जे विचार आहेत ते शेअर करू शकेल, त्यांना तिला सांगू शकेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज ॲन राईट इन हर फर्स्ट एसे टू सपोर्ट हर हॅबिट ऑफ टॉकिंग सो मच. Anne wants to justify her nature by telling that talking is a student's trait. ती तिचे जे बडबडण्याचा जो स्वभाव आहे तिला एक प्रकारे कुठेतरी खरं ठरवण्याचा किंवा योग्य ठरवण्याचा प्रयत्न करते. आणि ती काय म्हणते की जे बडबड करणं किंवा बोलणं हे एखाद्या स्टुडंटचं काय आहे, एक गुण आहे. अँड शी विल ट्राय टू कंट्रोल इट. आणि ती म्हणते की ठीक आहे ती गुण आहे परंतु ती तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहे. शी फर्दर ॲड्स दॅट शी हॅज गॉट धिस इट फ्रॉम हर मदर अँड सच इनहेरिटेड ट्रेट्स कॅनॉट बी कंट्रोल्ड इझिली. आणि हे जे तिचं बडबड करण्याचा जो गुण आहे हा तिला तिच्या आईकडनं आलेला आहे. आणि असं आलेलं आपल्या पिढीजात
गुण आलेले असतात ते आपल्याला सहजासहजी कंट्रोल करता येत नाही असं तिला म्हणायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज मिस्टर किसिंग्स रिॲक्शन आफ्टर रीडिंग ॲन्स पोएम्स ऑन द थर्ड एसे दॅट ही हॅड गिव्हन टू हर टू राईट. आणि हा क्वेश्चन आहे की जे मिस्टर किसिंग होते त्यांची रिॲक्शन काय होती की जी ॲननं पोएम लिहिली होती थर्ड एसेवरती तिच्यावरती त्यांची काय रिॲक्शन होती. व्हेन मिस्टर किसिंग रेड ॲन्स poem on the third essay that he had given to her to write, he took the joke in right way. जेव्हा त्यांनी ती पोएम तिनं लिहिली त्या थर्ड एसेवरची तेव्हा त्यांनी तो जोक अत्यंत आनंदाने स्वीकारला. ही अंडरस्टूड द थॉट्स ऑफ ॲन. त्यांनी तिचे जे विचार होते भावना होत्या त्या समजून घेतल्या. आफ्टर दॅट ही अलाउड हर टू टॉक अँड डिड नॉट पनिश हर बाय असायनिंग हर एक्स्ट्रा वर्क. आणि त्यानंतर त्यांनी तिला कधीही एक्स्ट्राचं होमवर्क दिलं नाही आणि वर्गामध्ये बोलण्याची मुभा दिली. डिस्क्राइब्स ॲन्स लव फॉर हर ग्रँडमदर. तिचं जे आजी होती तिच्याविषयी तिचं प्रेम कसं आहे हे आपल्याला विचारलं आहे. When Anne's grandmother died, she wrote that no one could understand her intensity of her love. जेव्हा तिची आजी वारली तेव्हा ती म्हटली की कोणीही तिच्या मनातलं जी भावना होती तिच्या आजीविषयीची ते प्रेम होतं ते कोणालाही जाणवू शकत नव्हतं. लाइटिंग अप एक्स्ट्रा कॅन्डल फॉर हर ड्युरिंग हर बर्थडे शोड हर लव फॉर ग्रँडमदर. आणि तिच्या वाढदिवसाला एक एक्स्ट्रा कॅन्डल तिच्या आजीच्या स्मरणार्थ तिने लावली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राइब्ड अबाउट ॲन फ्रँक्स अर्ली एज्युकेशन. ॲन फ्रँक गॉट हर अर्ली एज्युकेशन ॲट द मॉन्टेसरी नर्सरी स्कूल अंटिल शी वॉज 6. आणि वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ती मॉन्टेसरी नर्सरी स्कूलमध्ये शिकली. शी स्टार्टेड इन द फर्स्ट फॉर्म अँड इन द 6th फॉर्म देअर शी डेव्हलप्ड गुड रिलेशन्स. आणि तिथे ती पहिल्या इयत्तेपासनं तर 6व्या इयत्तेपर्यंत शिकली आणि तिथे की तिनं अतिशय छान असे रिलेशन्स इतरांबरोबर तिने ते विकसित केले. आता हे लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन्स. त्यातला पहिला क्वेश्चन बघूया. ॲन कॉल्ड 26 जुलै अ ट्युमल्टस डे, एक्सप्लेन द रिझन्स बिहाइंड इट. आणि जो 26 जुलैचा दिवस होता तो ट्युमल्टस होता म्हणजे अस्थिरतेचा होता असं ती म्हणते तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ॲन कॉल्ड 26 जुलै ॲज अ ट्युमल्टस डे बिकॉज इट वॉज फुल ऑफ टेन्शन अँड फ्राईट. आणि तो दिवस अतिशय टेन्शनचा तणावाचा होता आणि भीतीचा होता. द फर्स्ट वॉर्निंग सायरन वॉज ब्लोन इन द मॉर्निंग बट नोबडी गेव अटेन्शन टू इट. आणि सकाळी सकाळी त्या दिवशी पहिला जो धोक्याचा इशारा होता सायरन होता तो वाजवला गेला पण लोकांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. द सायरन वॉज ब्लोन अगेन अराउंड 2 o'clock इन द आफ्टरनून. आणि दुपारी 2 वाजता परत एकदा सायरन वाजवण्यात आला. अँड आफ्टर 5 minutes दे हर्ड लाऊड गनशॉट्स. आणि 5 मिनटामध्येच त्यांना सगळ्यांना तिथे तोफांचे मोठमोठे आवाज हे ऐकू यायला लागले. बट सून द लाऊड साऊंड्स ऑफ इंजिन फेडेड अवे. पण थोड्याच वेळामध्ये ते जे इंजिन्स होते किंवा जे आपल्या गन्स होत्या त्यांचे आवाज हळूहळू बंद झाले. अँड लाईफ बिकम अ नॉर्मल अगेन. आणि जीवन परत पूर्ववत झालं. ड्यू टू द गनशॉट. आणि त्या गनशॉटमुळे काय झालं, द सिटी वॉज एन्व्हलप्ड इन द थिक फॉग. आणि त्या पूर्ण धुरामुळे जणू काही ते शहर जे होतं ते पूर्ण थिक म्हणजे अशा जाडसर अशा धुक्यामध्ये आच्छादलं गेलं होतं. But after the dinner time, there was another gunfire round and the loud sounds of planes. आणि
रात्री डिनर झाल्यानंतर परत एकदा गन्सचा आवाज सुरू झाला. त्याचप्रमाणे जे प्लेन्स असतात, फायटर प्लेन्स, त्यांचाही आवाज येणं सुरू झालं. नोबडी वॉज एबल टू स्लीप दॅट नाईट. आणि कोणीही त्या दिवशी रात्री झोपू शकलं नाही. कारण का? दिस वॉज रिपीटेड अगेन ॲट मिडनाईट. आणि हे जे होतं की गन्सचे आवाज किंवा प्लेन्सचे आवाज हे परत रात्री ऐकू आले. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ ॲन फ्रँक. त्याचं ॲन्सर आपण बघूया. ॲन फ्रँक वॉज बॉर्न ऑन 12th June 1929 इन फ्रँकफर्ट, जर्मनी. ही जी ॲन फ्रँक तिचा जन्म हा 12 जून 1929 फ्रँकफर्ट, जर्मनीमध्ये झाला. शी वॉज 4 years old when her father went to Holland to find a safe place to live. आणि जेव्हा ती 4 वर्षाची होती तेव्हा तिचे वडील हे हॉलंडला गेले. का? तर तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि ती ज्यू होती आणि अशा वेळेस या ज्यू लोकांना कुठेतरी सुरक्षित जागा हवी होती आणि म्हणून ते त्यावेळेस हॉलंडला गेले. शी वॉज इंटेलिजंट अँड वॉन्टेड टू बिकम अ रायटर. ती हुशार होती आणि तिला लहानपणापासूनच रायटर किंवा लेखक बनायची इच्छा होती. इन स्पाईट ऑफ द अपोजिशन ऑफ हर फॅमिली शी लव्ड पीटर. आणि तिच्या आईवडिलांचा किंवा फॅमिलीचा विरोध असूनसुद्धा ती पीटर नावाच्या मुलावरती प्रेम करत होती. शी वॉज आर्डंट रीडर ॲज वेल. शी कंटिन्यूड रीडिंग बुक्स अँड ट्रान्सलेटेड द चॅप्टर्स. आणि तिला वाचनाची पण अतिशय आवड होती आणि तिने अनेक पुस्तकं जे होते ते ट्रान्सलेट केले होते किंवा जे चॅप्टर्स होते पुस्तकांमधले ते सुद्धा तिनं ट्रान्सलेट केले होते. She loved her parents a lot, but afterwards she grew dislike for her mother because she compared Anne to Margaret. ती तिच्या आईवडिलांवरती खूप प्रेम करत होती, परंतु तिला हळूहळू तिच्या आईविषयी थोडीशी नाराजी झाली. कारण का? कारण तिची आई नेहमी तिची तुलना तिच्या मोठ्या बहिणीशी करायची म्हणून. शी ऑलवेज लोनली ऑल्दो देअर वेअर 30 people अराउंड हर. आणि जरी तिच्या आजूबाजूला 30 लोक होते, तिची फ्रेंड्स होते, आईवडील होते, तरीसुद्धा मात्र ती तिला एकाकी वाटायचं. बट शी वॉज ऑप्टिमिस्टिक टू. पण त्याचबरोबर ती आशावादीही होती. शी थॉट दॅट टाईम वुड कम वेन ऑल द प्रॉब्लेम्स वुड बी ओव्हर. पण तिला वाटायचं की एक वेळ अशी येईल की सगळे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, या सगळ्या दूर होतील. Anne died of typhus in the concentration camp in March 1945. आणि तिचा मृत्यू जो टायफसमुळे झाला, टायफस नावाच्या रोगामुळे झाला. कुठं झाला? तर जे नाझी लोक, जर्मन लोकांचे जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तिथे झाला मार्च 1945 नेक्स्ट क्वेश्चन आहे. थ्रो द लाईट ऑन टीचर स्टुडंट रिलेशनशिप, class atmosphere and discipline in the context of from the diary of Anne Frank. किंवा दुसरा प्रश्न तो आपण दुसऱ्या प्रकारे विचारू शकतो. व्हॅल्यूज ऑफ these aspects of school and how far these values are necessary for learning and life. The diary of Anne Frank व्हेरी क्लिअरली डिस्क्राईब्स द टीचर स्टुडंट रिलेशनशिप. आणि तिची ही जी डायरी आहे, ही डायरी अतिशय क्लिअरली स्पष्टपणे सांगते की टीचर आणि स्टुडंटचं रिलेशन कसं असतं हे ते दाखवते. त्याचप्रमाणे क्लास ॲटमॉस्फिअर, वर्गातलं वातावरण कसं असायचं, नंतर डिसिप्लिन, शिस्त कसं असायची, ह्या तिन्ही गोष्टींबाबत तिचा ही जी डायरी आहे ते व्यवस्थित आपल्याला सांगते. ॲन वॉज टॉक्टेटिव्ह. शी गॉट पनिश्ड बाय मिस्टर किसिंग्स, अ मॅथ्स टीचर. आणि ती अतिशय बडबडी होती आणि त्याच्यामुळे तिचे जे शिक्षक होते मिस्टर किसिंग मॅथचे, हे तिला नेहमी पनिश करायचे. ॲक्च्युली दिस पनिशमेंट वॉज अ पार्ट ऑफ टीचिंग. ॲक्च्युली जरी ती पनिशमेंट होती सगळ्यांसाठी, परंतु ती एक प्रकारे कुठंतरी टीचिंग म्हणजे आपण म्हणूया शिक्षणाचा एक भाग होता.
ही डीड इट फॉर हर डेव्हलपमेंट. आणि ते जे काही शिक्षा करत होते ते तिच्या डेव्हलपमेंटसाठी, तिच्या विकासासाठी होतं. द टीचर स्टुडंट रिलेशनशिप इज ऑलवेज अ व्हेरी रिस्पेक्टफुल अँड सॅक्रेड. आपल्याला माहिती आहे की टीचर आणि स्टुडंटचं रिलेशन जे असतं हे अतिशय असं एक आदरयुक्त असतं आणि अतिशय पवित्र असतं. इट इज ऑलवेज विथ डिसिप्लिन अँड क्लासरूम मॅनर्स. आणि हे जे रिलेशन असतं ह्या रिलेशनमध्ये काय अंतर्भूत असतं तर डिसिप्लिन, शिस्त आणि क्लासरूममधले मॅनर्स, म्हणजे आपण वर्गात बसताना आपण असताना कसं वागायचं हे सुद्धा ह्याच गोष्टीमध्ये अंतर्भूत असतं. मिस्टर किसिंग अँड ॲन बोथ ट्राय टू जोक ऑन इच अदर बट इन व्हेरी ह्युमरस अँड हेल्दी वे. आणि मिस्टर किसिंग जे होते तिचे शिक्षक आणि ॲन हे एकमेकांवरती जोक करायचे, पण ते अतिशय विनोदात्मक आणि अतिशय आपण म्हणूया हेल्दी, चांगल्या वाटावं अशा रीतीने ते एकमेकांवरती विनोद करायचे, जोक्स करायचे. दिस हेल्दी रिलेशनशिप इज नीडेड एव्हरीवेअर इन द क्लास फॉर इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग. आणि हे जे अतिशय असे सुंदर आपण म्हणूया जे रिलेशनशिप असतं टीचर आणि स्टुडंटमधलं, हे अत्यंत इफेक्टिव्ह असतं टीचिंगसाठी सुद्धा आणि लर्निंगसाठी सुद्धा. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन ॲन्सर्स बघितले आहेत. हिच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असल्या, डाऊट्स असल्या तर नक्की मला विचारा. थँक्यू.